इकडे बघा. तर त्यामध्ये आपली कोणती फसवणूक केली आणि कशी फसवणूक झाली त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. मी अभय सिंग विठ्ठल सिंग राजपूत बोलतो. माझे वडील घाटीमध्ये होते. तेव्हा घाटीमध्ये असताना ते मरण पावले. मरण पावताना ते माझ्या मावशीचा मुलगा होता. आम्ही हे होते सगळे. तर त्याच्यानंतर ते वारल्यावर नंतर जो माझा मावशीचा मुलगा आहे त्यांनी जे कागदपत्र डेड बॉडी घाटीला द्यायची होती म्हणून त्यांनी ते फॉर्म सगळं ते भरून हे केलं. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की म्हणे भाऊ मी तुला एक माणूस आणून देतो बँकेचा. तो माणूस तुझं काम करून घेईल बँकेचं. तुझे पैसे जितके म्हणजे दादा म्हणत होते दादा जितके पैसे आहेत ते पैसे बँकेमध्ये मी तुला जमा करून देतो काढून देतो. त्याच्यानंतर त्यांनी मग ते दोघं आले. ज्यांनी जे माणूस पाठवलं ते दोघं आले. 2 चेक घेऊन आले आणि माझी सही घेतली. पण त्यांनी काय सांगितलं नाही किती रक्कम आहे काय. त्या रकमात एवढं सांगितलं की तुझ्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतील आणि तो दुसरा जो म्हणतो तुला पेन्शन भेटून जाईल मी असं एवढं बोलला आणि गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय कुठाने केलं ते मला काही माहित नाही. मग तुम्हाला कसं कळालं केव्हा कळालं? हे एक दिन 2-3 महिन्यानंतर मला हे समजलं यास. आता ते मला त्या चेकवर काय नाव चेकवर मला लिहिता येत नाही काही नाही. तर मॅडम कडे गेलो होतो बँकेच्या महाराष्ट्र बँकेच्या. तर महाराष्ट्र बँकेने सांगितलं की म्हणजे तुम्ही तुमचे 5 लाख रुपये काढून घेतले तुमचा बँक क्लोज झाला म्हणजे आता काही राहिले नाही म्हणे. आता तुम्ही बस एवढं म्हणून मी घरी आलो. कोणी काढून घेतले त्या विचारल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? त्यांचे नाव काय? त्यांनी काढले कोणी काढले बोल ना मॅडम माझे पैसे कोणी काढले तुम्ही विचारलं नाही का त्यांना? ते दोघं आलतो म्हणजे लक्षात शिवा आणि लखू मावशीचं पोरग. अच्छा तुमच्या मावशीचं पोरग. आता तुम्ही पोलीस आयुक्त साहेबांची कोणती अपेक्षा करणार? काय अपेक्षा करणार? पोलीस आयुक्तांना तुम्ही ते निवेदन दिला त्याच्यामध्ये काय आणि काय मागणी आहे तुमची सध्या? म्हणजे अर्ज दिले ते अर्ज मध्ये काय मागणी केली तुम्ही पोलीस आयुक्त? माझे जितके पैसे आहे बँकेमध्ये ते मला सगळं भेटून जावं या अपेक्षा मी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज लिहिले. पोलीस आयुक्तांची आपली पोलीसचे आयुक्त. ठीक आहे तुमचं नाव सांगा पूर्ण. अभय सिंग विठ्ठल सिंग राजपूत. धन्यवाद.